नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली स्टॉक मार्केट ब्लॉगमध्ये. जिथं बघतो आपण डेली स्टॉक मार्केटची मूव्हमेंट आणि डेली स्टॉक मार्केटचे डिटेल्स. तर आपण आता बघू की आज पण मार्केटमध्ये चांगलीच पडझड झालेली आहे. तर जिथं तुम्ही बघू शकता की निफ्टी 23,151 वर क्लोज झालेला आहे. 488 पॉईंटनी करेक्ट झालेला आहे. सेन्सेक्स क्लोज झालेला आहे 74,563 वर 1470 पॉईंटच्या डिक्लाईन नंतर. निफ्टी 150 क्लोज झालेला आहे. निफ्टी मिड कॅप 150 क्लोज झालेला आहे 20,233 वर 557 पॉईंटच्या डिक्लाईन नंतर. निफ्टी 500 क्लोज झालेला आहे 21,391 वर 506 पॉईंट्सनी करेक्ट होऊन. तर गोल्ड चालू आहे 1,60,000च्या अराउंड. गोल्ड कन्सॉलिडेटेड आहे. तर आपण क्रूड ऑइल बघू शकतो 8700 रुपये, जवळपास 8800 रुपये पर बॅरल झालेले आहे. तर जिथं क्रूडच्या प्राइजेस चांगलाच ड्रास्टिकली 6,000 रुपये पर डॉलर बॅरल पासून 2800 रुपये पर बॅरलने जवळपास वाढलेले आहेत. USD INR वीकन झालेला आहे 92.5च्या आसपास, म्हणजे एका डॉलरसाठी आता तुम्हाला 92.5 रुपयाच्या आसपास मोजावे लागू शकतात. तर जिथं आपण बघू शकतो की ब्रॉडर मार्केट एक वॉर प्रेशरमुळं आणि स्टेट ऑफ हॉर्मोस बंद केलेले आहे. त्याच्यामुळे स्टेट ऑफ हॉर्मोस मधनच बऱ्यापैकी 20% इम्पोर्ट एक्सपोर्टचं रूट स्टेट ऑफ हॉर्मोस असल्यामुळं चांगलाच इम्पोर्ट एक्सपोर्टवर आणि वर्ल्ड इकॉनॉमीवर त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे आणि त्याचाच इम्पॅक्ट इंडियन स्टॉक मार्केटवर पण झालेला आहे. व्हॉलेटिलिटी, फिअर सेंटिमेंट एक वाढलेला आहे. व्हॉलेटिलिटी इंडेक्स परत 22.65 झालेला आहे 5%नी वाढून. तर जिथे तुम्ही बघू शकता की निफ्टीचा चार्ट बघा आता पुन्हा एकदा एक रेड गॅप डाऊन कॅन्डल बनवलेले आहे. तर आता आपण बघू शकता की ब्रॉडर रेंजमध्ये 23,000चा एक सपोर्ट आहे मार्केटला. 23,000च्या सपोर्ट नंतर खाली बघू शकता चार्टनुसार 22,900चा एक सपोर्ट आहे. 22,700चा एक सपोर्ट आहे आणि 22,400चा एक सपोर्ट आहे. तर हे सपोर्ट खालच्या लेवलचे सपोर्ट असे बनतात आहे चार्ट डेटानुसार. 23,000चा एक रेजिस्टन्स आहे. 23,000चा एक रेजिस्टन्स आहे. 23,500चा एक रेजिस्टन्स आहे. 24,000चा एक रेजिस्टन्स वरच्या लेवलला तुम्हाला दिसू शकतो. तर आता बघूयात आपण ऑप्शन डेटा. तर ऑप्शन डेटानुसार आपण बघू शकतो की सिंथेटिक फ्युचर क्लोज झालं 23,180 ला. तर 23,180 नुसार 23,200 हा तुमचा ॲट द मनी स्ट्राईक बनतो. तर बघा 23,000च्या पुटमध्ये 71 लाख कॉन्ट्रॅक्ट आहे. 23,500च्या कॉलमध्ये 51 लाख ओपन इंटरेस्ट आहे. 23,600च्या कॉलमध्ये 51 लाख ओपन इंटरेस्ट आहे आणि 24,000च्या कॉलमध्ये 84 लाख ओपन इंटरेस्ट आहे. ते तुमचे खालच्या लेवलला 23,000 एक सपोर्ट असू शकतो, वरच्या लेवलला 23,500, 23,500, 23,600 आणि 24,000 एक रेजिस्टन्स असू शकतात ऑप्शन डेटानुसार. तर आपण बघू शकता की ओपन इंटरेस्ट चेंज ऑप्शनमध्ये तुम्हाला एवढा ड्रास्टिक दिसायला येऊ शकत नाही आणि कुठल्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये 1 करोडच्या वर ओपन इंटरेस्ट बिल्टअप नाही झालेला. तर ह्याच्यावरून तुम्हाला समजून येतं की ऑप्शन सेलर्स सध्या खूप कमी ॲक्टिव्ह आहेत मार्केटमध्ये. तर रिटेल इन्व्हेस्टरनी सुद्धा अशा प्रकारच्या डिसिप्लिनचा दर्शावा करावा, देखावा करावा, कारण की आपण जसं की बघतो की अशा कंडिशनमध्ये बघा ऑप्शन सेलिंग करणारे ट्रेडर्स हे अजिबात ट्रेडिंग करत नाही. त्याच्यामुळे ओपन इंटरेस्ट आपल्याला कमी बघायला मिळतोय. तर असे डिसिप्लिन ट्रेडिंगमध्ये असले पाहिजे. जिथं मार्केट कंडिशन जेव्हा आपल्याला फेवर करत नाहीत, तेव्हा ट्रेडिंग न करणे हा चांगला उपाय असतो. तर मी पुन्हा एकदा 2-3 ब्लॉगपासून मी म्हणत आहे की रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत, ज्यांचे 50,000, 1,00,000 ट्रेडिंग कॅपिटल आहेत, छोटे ट्रेडर जे आहेत, मी तर असं म्हणतो की 5 लाखाच्या खाली ज्यांच्याकडे कॅपिटल आहे त्यांनी ह्या मार्केटमध्ये ट्रेड करू नका. तेच पैसे तुमचे तुम्ही इन्व्हेस्ट करा कुठल्या तरी ETF मध्ये निफ्टीच्या किंवा कुठल्या तरी मिड कॅप स्मॉल कॅपच्या ETF मध्ये, जिथं तुम्हाला चांगला परतावा मिळेल आणि उद्या तोच पोर्टफोलिओ तुम्ही हायपोथिकेट करून त्याच्या अगेन्स्ट मार्जिन ट्रेडिंग करू शकता. तर कधी कधी मार्केटमध्ये कधी हुशार माणसाला रिटर्न मिळण्यापेक्षा जास्त स्मार्ट माणूस जो असतो, स्मार्ट ट्रेडर जो असतो, त्याला रिटर्न चांगले मिळतात. किंवा स्मार्ट मूव्ह ही मार्केटमध्ये मार्केट कंडिशननुसार, आपल्या कॅपिटलनुसार आणि आपल्या रिस्क ॲपेटाईटनुसार जी मूव्ह आपण डिसाईड केली पाहिजे ती स्मार्ट मूव्ह असली पाहिजे. तर माझं तर हेच सजेशन राहील की रिटेल ट्रेडर्सनी ट्रेडिंग जास्त करू नका. कॅपिटल लॉस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओपन इंटरेस्ट चेंजमध्ये आता आपण बघू
की ओपन इंटरेस्ट चेंज मध्ये इथं बघा 23,500चा ओपन इंटरेस्ट चेंज झालेला आहे 43 लाखाने. 23,600चा 32 लाखाने चेंज झालेला आहे. 23,000 मध्ये सगळ्यात जास्त 71 लाख ओपन इंटरेस्ट आहे, 3 लाखांनी इथं पण चेंज झालेला आहे. आणि खालच्या लेवलला 22,800 मध्ये 20 लाखाच्या अराउंड 19 लाखाच्या अराउंड पुट ओपन इंटरेस्ट चेंज झालेला आहे, 47 लाख ओपन इंटरेस्ट आहे. तर 23,000, 23,500, 23,600, 22,800 हा एक सपोर्ट आहे. 23,000 हे एक सपोर्ट आहे. 23,500 हा एक रेजिस्टन्स आहे. 23,600 हा एक रेजिस्टन्स आहे. तर आता बघूया एफ-आय-डी-आयज. आता पुन्हा एकदा बघा एफ-आय-आयज आणि प्रो ट्रेडर्स म्हणजे मोठे ट्रेडर्स हे तुम्हाला स्ट्रॉंग बेरिश मध्ये दिसतील ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये. तर हे सेलर आहेत, आता जे मोठे ट्रेडर आहेत तेच सेलर आहेत. जे रिटेल ट्रेडर आहेत जे सेलिंग मध्ये असतात ते जास्त ट्रेडिंग करत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला व्हॉल्यूम कमी दिसेल. जेवढा व्हॉल्यूम बनत आहे तेवढा ह्याच लोकांचा बनत आहे, एफ-आय-आयचा आणि इन्स्टिट्यूशनल क्लायंट्सचा. तर बघा रिटेल ट्रेडर मीडियम बुलिश आणि स्ट्रॉंग बुलिश असं दाखवतात ते. तर ह्याच्यावरनं तुम्ही बघू शकता की हे ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत. आता ह्यांना स्टॉप लॉसेस, आयदर स्टॉप लॉस किंवा पूर्ण कॅपिटल लॉस सहन करावा लागू शकतो. तर ह्या हा सगळा डेटा बघता मी असं रिटेल इन्व्हेस्टर्सला सांगेन की ह्या व्होलेटाईल मार्केटमध्ये जास्त ट्रेडिंग करू नका. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टमेंट. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये.